म्हणून एक अतिशय महत्त्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे. खरं म्हणजे की नेहमीच येतो पावसाळा या चालीवरती मग खरं म्हणजे की आता दरवर्षीचं हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विशेषतः एकतर दुष्काळ असतो, पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं किंवा मग तुमचे ओला दुष्काळ असतो किंवा मग पिकाचे किंवा त्यांच्या धान्याची जी किमती असते त्याचे भाव पडलेले असतात. ह्या दुष्ट चक्रामध्ये तो सापडलेला असतो. आणि देशामध्ये जर विचार केला तर अजूनही 55 ते 60% लोक शेती आणि किंवा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याच्यावर अवलंबून आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 45 ते 50% लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत कारण आपल्याकडे बऱ्यापैकी आता शहरीकरण आणि तुमचे औद्योगिकरण झालं असल्यामुळे. पण मुख्य मुद्दा असा आहे की अद्यापही आपली जी अर्थव्यवस्था आहे की जी जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ती शेतीवरती अवलंबून आहे. त्यामुळे राज्याचं लक्ष, प्रशासनाचं लक्ष, शासनाचं लक्ष हे जास्तीत जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती काय आहे, त्याचं सुदृढीकरण कसं करता येईल आणि त्याच्यामध्ये हे ज्या प्रकारचे घटना वारंवार घडतात, त्यावरती कायमस्वरूपी काय तोडगा काढता येईल, खरं म्हणजे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. या शासनाचं, त्या शासनाचं म्हणण्यापेक्षा किंवा कुठल्या राजकीय पक्षाचं नाव घेण्यापेक्षा सर्वांचंच दुर्लक्ष झालेलं आहे. काय होतं, की तात्कालिक काही असं झालं, की मग त्याला मागणी होते, की त्यांना मदत द्या आणि नंतर मग ते मदतीचा फेरा सुरू होतो. मदत म्हणजे की तातडीने ज्यावेळेस लोकांना पावसा म्हणजे ह्याच्यामध्ये असतात, घरामध्ये पाणी गेलेलं असतं, त्यांना निवाऱ्याची सोय करणं, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणं, त्यांच्या इतर सोयी करणं, हे प्रशासन करतं आणि नंतर मग लगेच ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालंय, त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन देणं, अशा पद्धतीने ते चाललेलं असतं आणि मग अर्थातच राजकीय द्वंद्व सुरू होतं याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणि मग प्रसार माध्यम त्याच्यामध्ये व्यस्त होतात. हे दुष्ट चक्र कायमस्वरूपी आहे. मला वाटतं, की आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत. सगळ्यांना क्लायमेट चेंज माहिती आहे. सगळ्यांना शेतीमधून काय होतं आणि काय होत नाही हे माहिती आहे. त्याच्यासाठी आपले 4 कृषी विद्यापीठं तयार करण्यात आलेली आहेत. याच अशाच गोष्टीच्यासाठी काही उपाययोजना करावीत यासाठी त्याचं आहे. आपल्याकडे कृषी खातं आहे. आपल्याकडे जलसंधारण खातं आहे. हे सगळं व्यवस्था आपल्याकडे आहे. मग हे का घडत आहे? मला असं वाटतं, की यामध्ये कुठेतरी याकडे ज्या संवेदन क्षमतेने पाहायला पाहिजे, कायमस्वरूपी पाहायला पाहिजे. केवळ तहान लागली म्हणून विहीर खणणं या उक्तीप्रमाणे त्यावेळेसच उपाययोजना करणं रिएक्टिव्ह प्रशासन ज्याला म्हणतो, की रिएक्टिव्हिझम झालेलं आहे, की जसं झालं की त्याला आपण रिएक्ट करायचं.